नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या या खास चर्चेत. आज आपण एका अशा विषयावर सखोलपणे बोलणार आहोत, जो आपल्या भविष्याला आकार देत आहे. चौथी औद्योगिक क्रांती, अर्थात इंडस्ट्री 4.0. आपल्यासमोर द फोर्थ इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन, इंडस्ट्री 4.0 प्रिन्सिपल्स यातून काही महत्त्वाचे संदर्भ आहेत आणि आपलं आजचं उद्दिष्ट आहे म्हणजे या माहितीच्या आधारावर हे समजून घेणं की ही क्रांती नक्की आहे तरी काय, कोणती तत्व किंवा तंत्रज्ञानं याला चालना देत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे केवळ उद्योगच नव्हे तर आपल्या दैनंदिन जीवनावर याचा नेमका काय आणि कसा परिणाम होतो आहे. ही जी क्रांती आहे ती पूर्वीच्या क्रांतींपेक्षा वेगळी का आहे यावर आपण जरा प्रकाश टाकूया. चला तर मग सुरुवात करूया. इंडस्ट्री 4.0 ची मूळ संकल्पना काय आहे हे जरा स्पष्ट कराल का? हो, नक्कीच. द इंडस्ट्री 4.0 म्हणजे औद्योगिक आणि व्यावसायिक जगात डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर होणारा वापर. यात ऑटोमेशन आहे, म्हणजे स्वयंचलन, कृत्रिम बुद्धिमत्ता, AI, इंटरनेट ऑफ थिंग्स, IoT, बिग डेटा विश्लेषण, आधुनिक रोबोटिक्स आणि सायबर फिजिकल सिस्टम्स म्हणजे CPS यांचा समावेश होतो. पण हे फक्त तंत्रज्ञानांची यादी नाहीये, हे लक्षात घ्या. यामागची मुख्य कल्पना अशी आहे की उत्पादन प्रक्रिया, सेवा आणि एकूणच व्यवसाय ते अधिक स्मार्ट बनावेत, जास्त कार्यक्षम व्हावेत आणि एकमेकांशी जोडलेले असावेत. यामुळे काय होतं की माहितीचा एक अखंड प्रवाह तयार होतो आणि मग निर्णय घेण्याची प्रक्रिया अधिक वेगवान आणि अचूक होते. एक प्रकारे हे भौतिक आणि डिजिटल जगाचं एकत्रीकरण आहे. ठीक आहे. स्मार्ट आणि जोडलेले हे शब्द ऐकायला खूप आकर्षक वाटतात. पण याचा नेमका अर्थ काय? म्हणजे प्रत्यक्षात हे कसं साधलं जातं? एखादी फॅक्टरी किंवा व्यवसाय खऱ्या अर्थाने स्मार्ट कसा होतो? म्हणजे कोणती मुख्य तंत्रज्ञानं यात महत्त्वाची भूमिका बजावतात? जसं आपल्या स्रोतांमध्ये पण सांगितलंय. हो, चांगला प्रश्न आहे. इंडस्ट्री 4.0 काही म्हणजे मूलभूत तंत्रज्ञानांच्या एकत्रीकरणावर आधारलेली आहे. यातलं पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स, IoT. याचा अर्थ असा की यंत्र, उपकरणं, सेन्सर्स हे सगळं इंटरनेटद्वारे एकमेकांशी बोलू शकतात, डेटाची देवाणघेवाण करू शकतात. उदाहरणार्थ फॅक्टरीतलं एखादं यंत्र. समजा उत्पादनादरम्यान काही अडचण आली तर ते थेट मेंटेनन्स टीमला किंवा दुसऱ्या संबंधित यंत्राला अलर्ट पाठवू शकतं. ही जी कनेक्टिव्हिटी आहे ना, हाच स्मार्ट असण्याचा पाया आहे असं म्हणायला हरकत नाही. मग या IoTमुळे काय होतं की प्रचंड प्रमाणात डेटा तयार होतो आणि इथेच बिग डेटा आणि विश्लेषण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता AI यांची भूमिका येते. हा सगळा डेटा गोळा करून AIच्या मदतीने त्याचं विश्लेषण केलं जातं. स्रोतांमध्ये असं म्हटलंय की याचं वैशिष्ट्य हे आहे की यातून केवळ काय घडलं हे कळत नाही, तर पुढे काय होऊ शकतं याचा अंदाज बांधता येतो. म्हणजे उत्पादन प्रक्रियेत कुठे बाधा येऊ शकते किंवा मागणीत काय बदल होऊ शकतो वगैरे. आणि AI सिस्टम या डेटामधून सतत शिकत राहते आणि अधिकाधिक अचूक अंदाज वर्तवते. अच्छा, म्हणजे डेटा गोळा करणं आणि त्यातून अर्थ काढणं हे केंद्रस्थानी आहे. पण मग तुम्ही मगाशी सायबर फिजिकल सिस्टमचा उल्लेख केला होता. ती संकल्पना काय आहे नक्की? बरोबर. सायबर फिजिकल सिस्टम्स CPS ही संकल्पना भौतिक आणि डिजिटल जगाला जोडते. सोप्या भाषेत सांगायचं तर ही अशी प्रणाली आहे जिथे भौतिक प्रक्रिया म्हणजे फिजिकल प्रोसेसेस, जसं की एखाद्या मशीनचं चालणं, हे कम्प्युटर अल्गोरिदम्सद्वारे नियंत्रित आणि मॉनिटर केलं जातं. या दोन्ही जगात माहितीची सतत देवाणघेवाण होत असते. उदाहरणार्थ एका स्मार्ट धरणाचा विचार करूया. ती एक भौतिक रचना झाली. तिथले सेन्सर्स, पाण्याची पातळी, प्रवाहाचा वेग म्हणजे भौतिक डेटा मोजतात. हा डेटा क्लाउडवर जातो. तिथे हवामान अंदाज म्हणजे डिजिटल डेटा आणि विजेची मागणी हा पण डिजिटल डेटा यांचं विश्लेषण होतं आणि ह्या एकत्रित माहितीच्या आधारावर धरणाचे दरवाजे, ही झाली भौतिक क्रिया, आपोआप नियंत्रित केले जातात. हे भौतिक आणि डिजिटल यांचं एकत्रीकरण म्हणजे सायबर फिजिकल सिस्टम. अरे वा, हे खूपच प्रभावी उदाहरण आहे. म्हणजे केवळ ऑटोमेशन नाही तर माहितीवर आधारित बुद्धिमान नियंत्रण आहे हे. अगदी बरोबर. आणि याच सगळ्यामुळे स्मार्ट फॅक्टरीज अस्तित्वात येतात. या फॅक्टऱ्या स्वतःच्या कार्यावर देखरेख ठेवू शकतात, समस्या ओळखू शकतात आणि AIच्या मदतीने काही प्रमाणात स्वतःहून सुधारणाही करू शकतात. यासोबतच प्रगत रोबोटिक्स आणि 3D प्रिंटिंग,
ज्याला ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग म्हणतात, यांचाही मोठा वाटा आहे. आजचे रोबोट्स केवळ तीच कामं करत नाहीत, तर ते माणसांसोबत सुरक्षितपणे काम करू शकतात, गुंतागुंतीची कामं करू शकतात. आणि 3D प्रिंटिंगमुळे मागणीनुसार, अगदी वैयक्तिक गरजेनुसार वस्तू कमी वेळेत आणि कमी खर्चात बनवणं शक्य होतं. ही तंत्रज्ञानं लवचिकता म्हणजे फ्लेक्सिबिलिटी आणि सानुकूलन म्हणजे कस्टमायझेशन ह्याला चालना देतात. हे स्पष्ट आहे की ही वेगवेगळी तंत्रज्ञानं एकमेकांना पूरक आहेत. म्हणजे IoT डेटा निर्माण करतं, तो डेटा बिग डेटा प्लॅटफॉर्मवर जातो, AI त्याचं विश्लेषण करतं आणि CPS त्या विश्लेषणावर आधारित भौतिक जगात क्रिया करते. आता या सगळ्यामुळे काय साध्य होतं? म्हणजे व्यवसायाच्या किंवा उद्योगाच्या दृष्टीने याचे ठोस फायदे काय आहेत? आपल्या स्रोतांमध्ये यावर भर दिलाय, बरोबर? हो, याचे फायदे खूप महत्वाचे आणि बहुआयामी आहेत. स्रोतांनुसार एक मोठा फायदा म्हणजे उत्पादन खर्चात लक्षणीय घट आणि कचरा कमी होणे. ऑटोमेशनमुळे मानवी चुका कमी होतात, प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्समुळे यंत्रांचे मोठे बिघाड टळतात आणि संसाधनांचा वापर, उदाहरणार्थ ऊर्जा, कच्चा माल, हा अधिक नेमकेपणाने होतो. एका अभ्यासात असं म्हटलं आहे की केवळ ऊर्जेच्या योग्य वापरामुळे काही उद्योगांमध्ये 15 ते 20% बचत शक्य झाली आहे. हा केवळ आर्थिक फायदा नाहीये, तर पर्यावरणाच्या दृष्टीनेही महत्वाचा आहे. दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे सुधारित कार्यक्षमता आणि वेग. ऑटोमेटेड प्रक्रिया, वेगवान डेटा विश्लेषण आणि रिअल टाईम मॉनिटरिंगमुळे उत्पादन चक्राचा वेळ म्हणजे प्रोडक्शन सायकल टाईम कमी होतो. वस्तू किंवा सेवा ग्राहकांपर्यंत लवकर पोहोचतात. आजच्या स्पर्धात्मक जगात हा वेग खूप महत्वाचा ठरू शकतो. म्हणजे कमी वेळात, कमी खर्चात जास्त उत्पादन. पण गुणवत्तेचं काय? ती सुधारते की तशीच राहते? नाही, गुणवत्ता सुधारते. हा तिसरा महत्वाचा फायदा आहे. उत्तम उत्पादन गुणवत्ता आणि मोठ्या प्रमाणावर सानुकूलन, मास कस्टमायझेशन. सेन्सर्स आणि कॅमेराच्या मदतीने उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्तेची काटेकोर तपासणी करता येते. AI अल्गोरिदम्स अगदी लहान त्रुटीसुद्धा ओळखू शकतात. त्याचबरोबर 3D प्रिंटिंग आणि लवचिक उत्पादन प्रणालीमुळे एकाच वेळी मोठ्या संख्येने पण प्रत्येकाच्या गरजेनुसार थोडा वेगळा माल म्हणजे कस्टमाइज प्रॉडक्ट्स बनवणे शक्य होतं. विचार करा की तुम्हाला तुमच्या आवडीनुसार डिझाईन केलेले शूज किंवा वैद्यकीय गरजेनुसार तयार केलेलं इम्प्लांट मिळणं किती सोपं होईल. आणि चौथा, कदाचित सर्वात क्रांतिकारक फायदा म्हणजे रिअल टाईम मॉनिटरिंग आणि प्रिडिक्टिव्ह मेंटेनन्स. याचा अर्थ यंत्र किंवा उत्पादन प्रक्रिया सुरळीत चालू आहे की नाही यावर सतत लक्ष ठेवलं जातं. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे सेन्सर्समधनं मिळणाऱ्या डेटाचं विश्लेषण करून एखादं यंत्र कधी बिघडू शकतं याचा अंदाज आधीच बांधता येतो. त्यामुळे ते यंत्र पूर्णपणे बंद पडण्याआधीच त्याची दुरुस्ती किंवा देखभाल करता येते. यामुळे काय होते की अचानक उत्पादन थांबण्याचे प्रकार टळतात, मोठ्या दुरुस्तीचा खर्च वाचतो आणि उत्पादन सुरळीत चालू राहतं. स्रोतांमधल्या एका केस स्टडीनुसार प्रिडिक्टिव्ह मेंटेनन्समुळे एका मोठ्या उत्पादन कंपनीचा डाऊनटाईम म्हणजे यंत्र बंद पडण्याचा काळ जवळपास 30% कमी झाला. अरे वा, म्हणजे समस्या उद्भवण्यापूर्वीच त्यावर उपाययोजना. हे खरंच खूप प्रभावी वाटते. या सगळ्याचा थेट परिणाम मग ग्राहक अनुभवावरही होत असेल नक्कीच. अगदी बरोबर. पाचवा फायदा तोच आहे, वर्धित ग्राहक अनुभव. ग्राहकांना जलद डिलिव्हरी मिळते, त्यांच्या गरजेनुसार उत्पादनं मिळतात आणि कंपन्या त्यांच्या समस्यांवर अधिक प्रभावीपणे तोडगा काढू शकतात. आणि सहावा फायदा म्हणजे संसाधनांचा इष्टतम वापर. मग ते मनुष्यबळ असो, ऊर्जा असो, पाणी असो किंवा कच्चा माल. स्मार्ट प्रणालीमुळे प्रत्येक गोष्टीचा वापर अधिक जबाबदारीने आणि कार्यक्षमतेने होतो. हे फायदे ऐकल्यावर असं वाटतं की इंडस्ट्री 4.0 मुळे उद्योगांचं स्वरूपच बदलून जाईल. पण हा बदल फक्त मोठ्या कारखान्यांपुरताच मर्यादित आहे का, की याचा प्रभाव इतर क्षेत्रांवरही पडतोय? आपल्या स्रोतांमध्ये काय म्हटलंय याबद्दल? नाही, याचा प्रभाव केवळ उत्पादन क्षेत्रापुरता मर्यादित नाहीये. इंडस्ट्री 4.0 ची तत्त्व आणि तंत्रज्ञानं विविध क्षेत्रांमध्ये क्रांती घडवत आहेत. उत्पादन मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राबद्दल तर आपण बोललोच. तिथे स्मार्ट फॅक्टरीज, रोबोटिक्स, ऑटोमेशन हे आता वास्तव बनत आहे. पण आरोग्य सेवा, हेल्थकेअर क्षेत्रातही मोठे बदल दिसतायत. AI आधारित निदान प्रणाली डॉक्टरांना रोगांचं लवकर आणि अधिक अचूक निदान करायला मदत करत आहेत. IoT सक्षम वेअरेबल डिव्हाइसेस आहेत, जसं की स्मार्ट वॉच. ती रुग्णांच्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवतात आणि गरजेनुसार डॉक्टर किंवा कुटुंबियांना अलर्ट पाठवतात. यामुळे दूरस्थ रुग्णसेवा म्हणजे रिमोट पेशंट मॉनिटरिंग शक्य झाली आहे.
एका अभ्यासानुसार विशिष्ट परिस्थितीत यामुळे हॉस्पिटलमध्ये पुन्हा दाखल होण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. आरोग्य सेवेतील हा बदल खरंच खूप महत्वाचा वाटतो. शिक्षण क्षेत्राचं काय? तिथे काही बदल दिसतात का? शिक्षण क्षेत्रातही व्हर्च्युअल रियालिटी VR आणि ऑगमेंटेड रियालिटी AR सारखे तंत्रज्ञानं वापरली जात आहेत. विद्यार्थ्यांना गुंतागुंतीच्या संकल्पना समजून घेण्यासाठी किंवा धोकादायक प्रयोग सुरक्षित वातावरणात करण्यासाठी याचा उपयोग होतो. कल्पना करा की मेडिकलचा विद्यार्थ्यांना मानवी शरीराची रचना 3D मध्ये अभ्यासता येणं किंवा इतिहासाच्या विद्यार्थ्यांना भूतकाळातील घटनास्थळांना व्हर्च्युअली भेट देता येणं, यामुळे शिक्षण अधिक अनुभवात्मक आणि प्रभावी होत आहे. मग शेती, जे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं क्षेत्र आहे, तिथेही इंडस्ट्री 4.0चा प्रभाव दिसतोय. याला स्मार्ट फार्मिंग किंवा प्रिसिजन ॲग्रिकल्चर असं म्हणतात. ड्रोन आणि सॅटेलाइट इमेजरी वापरून शेतीचं सर्वेक्षण केलं जातं. जमिनीतील सेन्सर्स ओलावा आणि पोषक तत्वांची पातळी मोजतात. या डेटाच्या आधारावर पिकांना कधी, कुठे आणि किती पाणी किंवा खत द्यायचं हे अचूकपणे ठरवता येतं. एवढंच नाही तर AI वापरून पिकांवरील रोगांचा अंदाज बांधता येतो. यामुळे उत्पादन वाढतं, पाण्याची बचत होते आणि रासायनिक खतांचा वापरही कमी होतो. बाप वे, म्हणजे शेतीतही इतकी अचूकता आणि कार्यक्षमता आणणं शक्य होत आहे. आणि वाहतुकीबद्दल काय? तिथे तर मोठे बदल अपेक्षित असावेत असं वाटतं. हो, नक्कीच. वाहतूक आणि लॉजिस्टिक्स, ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक्स क्षेत्रात मोठे बदल घडत आहेत आणि भविष्यात आणखी घडतील. स्वायत्त वाहने म्हणजे ऑटोनॉमस व्हेइकल्स, चालकविरहित गाड्या आणि ट्रक आता विकासाच्या पुढच्या टप्प्यात आहेत. स्मार्ट वाहतूक व्यवस्थापन प्रणाली म्हणजे इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम्स रिअल टाईम ट्रॅफिक डेटा वापरून सिग्नल नियंत्रित करू शकतात आणि वाहतूक कोंडी कमी करू शकतात. लॉजिस्टिक्समध्ये IoT टॅग्समुळे मालाचं वहन कुठपर्यंत पोचले हे अचूकपणे कळतं आणि ड्रोनद्वारे डिलिव्हरीचे प्रयोगही सुरू आहेत. याचा थेट परिणाम आपल्या प्रवासावर आणि वस्तूंच्या वितरणावर होणार आहे. खरंच, याचा अर्थ स्पष्ट आहे की इंडस्ट्री 4.0 ही केवळ एक औद्योगिक क्रांती नाहीये. ती आपल्या जीवनाच्या जवळपास प्रत्येक अंगाला स्पर्श करत आहे. कामाच्या पद्धतींपासून ते मनोरंजनापर्यंत आणि आरोग्य सेवेपासून ते शिक्षणापर्यंत सर्वत्र बदल घडवून आणण्याची क्षमता यात आहे. तर आजच्या आपल्या सखोल चर्चेचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. आपण समजून घेतलं की चौथी औद्योगिक क्रांती म्हणजे इंडस्ट्री 4.0 नक्की काय आहे. भौतिक आणि डिजिटल जगाचं एकत्रीकरण, ज्यामध्ये IoT, AI, बिग डेटा, CPS आणि रोबोटिक्स सारख्या तंत्रज्ञानांचा समावेश आहे. आपण या क्रांतीची काही मुख्य वैशिष्ट्ये पाहिली आणि ती कशी एकमेकांशी जोडलेली आहेत हे पण पाहिलं. त्यानंतर आपण तिचे महत्त्वपूर्ण फायदे अभ्यासले, जसे की खर्च कमी होणे, कार्यक्षमता वाढणे, उत्तम गुणवत्ता, प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स आणि संसाधनांचा योग्य वापर. आणि शेवटी आपण पाहिलं की याचा प्रभाव केवळ उत्पादन क्षेत्रापुरता मर्यादित नाहीये, तर आरोग्य सेवा, शिक्षण, शेती आणि वाहतूक अशा अनेक क्षेत्रांवर पडत आहे. अगदी बरोबर. आणि जर आपण याला मोठ्या चित्रात पाहिलं तर स्रोतानुसार या क्रांतीची खरी शक्ती या तंत्रज्ञानांच्या केवळ अस्तित्वात नाहीये, तर त्यांच्या एकत्रीकरणात, इंटिग्रेशन आणि आंतर कार्यक्षमतेत आहे. हे सर्व घटक मिळून एक अशी प्रणाली तयार करतात जी तिच्या सुट्या भागांच्या बेरजेपेक्षा खूप अधिक शक्तिशाली आहे. आणि हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हा बदल एका क्षणात पूर्ण झालेला नाहीये. तो सतत आणि वेगाने विकसित होतो आहे. आज जे नवीन वाटतंय ते कदाचित काही वर्षांत अगदी सामान्य होऊन जाईल. त्यामुळे सतत नवीन गोष्टी शिकण्याची आणि या बदलांची जुळवून घेण्याची तयारी ठेवणं आवश्यक आहे. निश्चितच. आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार करायला लावणारा मुद्दा आपल्या श्रोत्यांच्या आधारे मांडू इच्छितो. आपण आज तंत्रज्ञान, त्याचे फायदे आणि विविध क्षेत्रांवरील परिणाम यावर बोललो. पण या चौथ्या औद्योगिक क्रांतीचा आपल्या दैनंदिन जीवनावर, कामाच्या स्वरूपावर आणि भविष्यात आवश्यक असणाऱ्या कौशल्यांवर काय परिणाम होईल? या तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या कमी होतील की नवीन प्रकारच्या नोकऱ्या निर्माण होतील? आपल्याला कोणती नवीन कौशल्ये आत्मसात करावी लागतील? या बदलामुळे सामाजिक आणि आर्थिक विषमता वाढेल की कमी होईल? या तंत्रज्ञानाच्या सखोल एकीकरणामुळे निर्माण होणाऱ्या संधी आणि आव्हानं आहेत, त्यांना सामोरं जाण्यासाठी आपण म्हणजे वैयक्तिक, सामाजिक आणि धोरणात्मक स्तरावर कसे तयार होऊ शकतो? या प्रश्नांवर विचार करणंही तितकंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं.